संख्या जी आहे विद्यापीठातून त्यांची छायाचित्र लावली गेलेली आहेत आणि जे जे देश त्यांना नवीन स्वातंत्र्य मिळतं ते बाबासाहेब आंबेडकरांचं जे संविधान जे आहे भारताचं ते घेऊन जातात, ते वाचतात आणि त्यावर अवलंबून आपलं स्वतःचं असं संविधान तयार करतात. तर अशा रीतीने बाबासाहेब आंबेडकर या देशाला नवीन जगाला दिलेली फार मोठी एक देणगी आहे आणि त्यांची आठवण आज आपण केलीच पाहिजे. परंतु नुसतं हार घालून त्यांची आठवण होणार नाही. तर त्यांनी जे सांगितले आहे की शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आज आमचे लोक जे आहेत शिक्षणापासून किती आतापर्यंत 100% शिक्षण सगळ्यांनी घेतलं पाहिजे होतं, आज होत नाही आहे. ते संघटित अजिबातच होत नाही आणि नको त्या गोष्टीवर कधी कधी संघर्ष करतात. मला असं वाटतं बाबासाहेब आंबेडकर यांच्या मनामध्ये एक दुसरीच कल्पना होती की सर्वसामान्य लोक, स्त्रिया वगैरे सगळे समान व्हावेत, त्याच्यासाठी शिक्षणाची आवश्यकता आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. महात्मा ज्योतिराव फुले, सावित्रीबाई फुले यांनी शिक्षण आणि समानतेची वागणूक दिली करण्यासाठी आपल्याला प्रवृत्त केलं आणि या सगळ्यांचा समावेश जो आहे हा बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या संविधानात केला. कुठल्याही पक्षानं जे आहे नेते आणि त्या पक्षाच्या कार्यकर्त्यांनी सतत समाजामध्ये सामाजिक काम केलं पाहिजे. त्याचा निश्चितपणे राजकीय फायदा तुम्हाला मिळतो. निवडणुकीला कधीही तुम्ही तयार असलं पाहिजे. त्याच्यामुळे ते भाजपवाले जर आपल्या कार्यकर्त्यांना तयार करत असतील तर त्यांना आपण कसा दोष देणार. आपणही तेच काम केलं पाहिजे, आपल्या कार्यकर्त्यांना तयार करायला पाहिजे निवडणुकीसाठी. साहेब, त्यांनी आणखी असं एक वक्तव्य केलं आहे की काल पौर्णिमा होती, शिंदे ज्यांना ज्यांना भेटले त्यांनी काळजी घ्यावी. मला काय माहीत नाही त्याचा अर्थ काय आहे. आणि दुसरं, एकनाथ शिंदे यांनी असं वक्तव्य केलं आहे, आमच्यात काही धुसफूस नाही, सगळं खुशखुश आहे. आम्ही काम करणारे लोक तक्रारींचं रडगाणं गात नाही. तसेच या चर्चेतून सर्व काही सुटेल. अर्थ खात्यासंदर्भात शहाकडे तक्रारी केल्याच्या काही प्रश्नावर शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. आता मग त्यांनी सांगितलं ना काय काय म्हणाले ते, आमच्यामध्ये धुसफूस नाही, खुश म्हणजे आनंद आहे. वातावरण चांगली गोष्ट आहे ना. त्यांनी सांगितल्यावर आपल्याला विश्वास ठेवायचा आपण त्याच्यावर. शेवटचा प्रश्न, कोरटकर आणि सोलापूरकरचा कडेलोट करणार का, अमोल विटकर यांनी असं आवाहन केलं आहे. सोलापूरकरवर अद्यापही FIR दाखल झालेली नाही. रूपातून फार मोठी, पण ते केवळ संविधानाच्या रूपातूनच नाही तर या आपल्या देशामध्ये जे छूत अछूत दलितांना जो त्यांच्यावर होणारा अन्याय आणि स्त्रियांवर होणारा अन्याय वगैरे काय त्यातून सोडवण्यासाठी सुद्धा कायदेशीर प्रयत्न केले. महात्मा ज्योतिराव फुल्यांना ते गुरु मानत होते आणि महात्मा फुल्यांनी सांगितलं होतं स्त्री, पुरुष, दलित, ब्राह्मण हे सगळे एक आहेत, समान आहेत आणि त्यांना शिक्षणाची, नोकरीची, धंद्याची सगळी समानता मिळाली पाहिजे. ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानातून दिली. आपल्या शेतकऱ्यांसंदर्भामध्ये सुद्धा त्यांनी लिहिलं. आरक्षणाच्या बाबतीमध्ये सुद्धा त्या संविधानामध्ये त्यांनी लिहिलं. स्त्री शिक्षणाच्या बाबतीत लिहिलं. कंपल्सरी शिक्षण दिलंच पाहिजे सगळ्यांना सरकारनं, हे सुद्धा त्यांनी लिहिलं. कामगारांना सुट्टीपासून सगळ्या गोष्टी ज्या आहेत किती त्यांनी काम करायचं या संदर्भात सुद्धा त्यांनी संविधानात लिहिलं होतं. बाबासाहेब आंबेडकर हे अतिशय एक मोठे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ होते. अनेकांना माहीत नाही आहे, परंतु त्यांनी जे या फायनान्सवर, अर्थ खात्यावर जी पुस्तकं लिहिली ती जगन्मान्य आहेत. आज 150 देशामध्ये बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी होते आहे. लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालत नाही, असं विधान बारामतीमध्ये एका रस्त्याच्या कामावर बोलताना अजित पवारांनी केलं. तर पवारसाहेबांनी असं म्हटलं, पवारसाहेबांनी अनेक वर्ष विकास कामं करण्याचा प्रयत्न केला आहे, असंही अजित पवार म्हणाले. काका लोकांना विश्वासात घ्यावं लागतं, त्याशिवाय पुढे चालता येत नाही, असं विधान बारामतीतील रस्त्याच्या कामाच्या एका कार्यक्रमासंदर्भात अजित पवारांनी केलं आहे. साहेबांनी अनेक वर्ष काम केलं आहे, असंही अजित पवार यांनी म्हणाले. मग
दरम्यान गेल्या काही दिवसात तिसऱ्यांदा अजित पवार साहेबांबद्दल ठीक आहे ना, शेवटी जे आहे ते त्यांचे काका आहेत आणि जो त्यावेळेचा जो प्रसंग मी थोडाफार वाचला तो त्यांच्यासमोर काका नावाचे एक दुसरे ग्रस्त होते. काका आणि काहीतरी दुसरं आडनाव आहे त्यांचं आणि ते कार्यकर्ते होते, ते तिथले प्रमुख कार्यकर्ते होते. त्यावेळेला ते गमतीने म्हणाले की या काकांना विचारल्याशिवाय काय आमचं पुढे काही चालत नाही. आणि चांगली गोष्ट आहे ना, काकाला विचारून. माझासुद्धा भाचा समीर हा मला विचारून करतो, काय आनंदाची गोष्ट आहे. मी तुझा त्याचा काका आहे. मिनारच आहे. आता कधी आज संजय गांधी निराधार योजना, निराधार योजना, शिवभोजन याचेसुद्धा पैसे जे आहेत काही वेळा महिना 2 महिने उशिरा मिळतात. परंतु हे एवढं काही उशिरा मिळणार नाही. फक्त जो आहे आता काय अक्षय तृतीया काय तर कुठला तरी दिवस त्यांनी काहीतरी मला आता आठवण पाडवा सांगितलं होता आणि आता अक्षय तृतीयेला देणार. हां देणार म्हणून सांगितलं. ठीक आहे ना. काही वेळेला एका शेवटी जे आपल्या खिशातले जे पैसे येतात, आपली कमाई असते ती ठरलेली आहे. मग त्यातून एखादा मोठा खर्च जर झाला तर मग इतर खर्च जे आपले नेहमीचे आहेत ते करताना ओढाताण होते. हे सर्वसामान्य लोकांना सुद्धा समजतं आहे. पण सरकारचे पैसे हे मिळणारच, कुठेही जाणार नाही. मंगेशकर रुग्णालयाचं जे प्रकरण घडलं त्यात जे डॉक्टर होते सुश्रुत घोषास यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. ससून रुग्णालयाच्या अहवालात ससून रुग्णालयाचा अहवाल पुणे पोलिसांना मिळाल्यानंतर यावर कायदेशीर कारवाई होणार. आता काय त्यांना काय त्यांच्यावर फुलं उधळायला पाहिजेत का त्यांचा शिवाजी पार्कवर सत्कार करायला पाहिजे? काय करायला पाहिजे? ज्या पद्धतीनं ते वागले, त्यांचे कोणत्या इस्पितळाचे प्रमुख म्हणाले की त्या दिवशी काय म्हणे राहू केतू त्यांच्यात संचारला. अरे काय राहू केतू संचारला तर त्या पेशंट लोकांचं काय होणार असेच मग ते. डॉक्टरांना पहिलं शिक्षण दिलं जातं की आपण आपल्या रुग्णाला पूर्णपणे मदत करण्यासाठी पुढे राहिलं पाहिजे, सहकार्य केलं पाहिजे. आणि त्यामुळे जे अगोदर त्यांच्यावर इलाज करणं हे महत्त्वाचं होतं. आणि त्याच्यानंतर तुम्ही तुमचे काही नियम असते ते सांगितलं तर गोष्ट वेगळी आहे. बरं आता महात्मा फुले ते आरोग्य जनकल्याण जी काही योजना आहे त्याच्यातून सुद्धा 5 लाख रुपये जे आहे मिळतात. त्यासाठी सुद्धा अर्ज करता आले असते किंवा एखादा तिथल्या आमदार खासदाराला पकडून फडणवीस यांच्या फंडातून सुद्धा, मुख्यमंत्री फंडातून सुद्धा पैसे देता आले. परंतु सुरुवात पहिल्यांदा त्या व्यक्तीला, मग ती पुरुष असेल स्त्री असेल, तिच्यावर उपचार करणं हे डॉक्टरांचं पहिलं काम आहे. ते त्यांनी करायला पाहिजे होतं. आणि ते त्या कर्तव्याला चुकले. त्याच्यामुळे एका घरातली जी आहे करती सवरती आमची भगिनी जी आहे ती मृत्यू पावली. त्याची जी चूक आहे त्याच्याबद्दल त्याच्यावर गुन्हा दाखल करायलाच पाहिजे. प्रश्न यायला कडेलोट वगैरे ही आपली भाषणाची एक आहे. आणि त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलं की पण ही लोकशाही आहे. खरं तर या अशा रीतीने जर कोणाला अन्याय झाले असते तर त्यावेळेला तीच सजा दिली असते. अगदी बलात्काराला आज आपण ज्या केस चालू होतो वर्षानंतर 4-4, 5-5 वर्ष काही लोक सुटतात, काही लोकांना बरोबर सजा होते. पण त्याच वेळेला छत्रपती शिवाजी महाराजांनी रांझ्याचा पाटील तो कुठल्या समाजाचा याचा नाही विचार केला. बलात्काराची त्यांच्याकडे तक्रार आल्याबरोबर त्याचे हातपाय तोडले. ही सजा त्यांना दिली कडक की राज्यामध्ये कोणी असं करता कामा नये. त्यामुळे आपण असं म्हणतो की त्या मनुष्य ज्या पद्धतीने वागतो आहे काय त्याचा कडेलोटच केला पाहिजे, एक म्हण आहे आपली. आणि ते रायगडावर असल्यामुळे टकमक टोक पण त्याच्यामध्ये विशेषतः ते आलं. साहेब परंतु याचा अर्थ असा आहे की त्याच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि ते आम्ही करू. साहेब आपल्या मतदारसंघामध्ये गेल्या मला कबूल आहे. मी राज्याच्या बाहेर होतो, दिल्लीमध्ये 2 दिवस, आणि फार प्रचंड गारपीट झाली, फार मोठं नुकसान शेतकऱ्यांचं बांधवांचं झालेलं आहे. हे वर्तमानपत्रातून आणि सर्व मीडियावरून आलेलं आहे. दुर्दैव आहे हे खरं म्हणजे. प्रचंड ऊन आणि आणि पावसाच्या खेळामध्ये सुद्धा एवढा पाऊस पडतो, फार मोठ्या आश्चर्याची गोष्ट आहे. पूर्वी जे आहे वेगवेगळी नक्षत्र असायची आणि मग त्यानुसार जे आहे शेतकरी पेरणी करायचे, कापणी करायची वगैरे वगैरे. आता काय राहिलंच नाही. कधी पाऊस पडेल नाही, कधी ऊन पडेल नाही, काय होईल. म्हणजे एक तरी ह्या संकटांबरोबर तोंड द्यायचं
आणि मग त्यातून जर काही निर्माण झालं शेतामध्ये तर भाव पडतात, त्याच्याविरुद्ध लढाई करायची. शेतकरी अशा अनेक मानवी संकटामध्ये सुद्धा आणि आसमानी संकटामध्ये सुद्धा सापडलेला आहे. आता मी बोलेन, मी कलेक्टरबरोबर आणि शासनाबरोबर सुद्धा मी बोलेन आणि सांगेन की बाबा काहीतरी मदत त्यांना करायलाच पाहिजे. काय शेवटी शेतकरी जगला तरच जग जगणार आहे. राज्य देश सोडा, जग शेतकरी जगला तरच जगणार नाही. त्यामुळे तो जर संकटात असेल तर त्याला आपल्याला मदत करावीच लागेल असं माझं मत.